माझ्यासोबत आलेले आमचे जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, आत्ताच आपलं मार्गदर्शन केलं. बनकर, हे तुझा आवाज नको बघ, मी ओळखतो तुम्हाला. मंचावर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या 3 आठवडे चालले, महापालिकेच्या झाल्या 3 आठवडे गेले, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, ह्याच्यातही 15 दिवस गेले. रोज 7-8 सभा आणि त्याच्यामुळं गळा बसून गेलेला आहे. खरं तर मी येणार नव्हतो, पण पंकजाताईला मीच विनंती केली होती 4 दिवसापूर्वी की ताई आम्हाला या भागामध्ये सभा पाहिजे. पंकजानं म्हणलं असतं की मला बोलवलं आणि तुम्हीच नाही आले, आणि त्याच्यामुळं मी भाषण करू शकत नसलो तरी मुद्दाम या ठिकाणी आलो. माझी आपल्याला विनंती आहे की आमचे जिल्हा परिषदेला याच्यापेक्षा मोठा आवाज काढला तर पकडायचा. श्रुतीताई अशोक दादा झडपी मेंबर, रुकया वाशिम शेख पंचायत समिती मेंबर, तुम्ही खूप ताई बनवला सगळा परिषदा करून देणार आहे. यांना तुम्ही मतदान करा एवढी मी आपला विनंती करतो. सुरेश तू घाबरू नको, आपल्या आमदाराची ताकद आहे सभा रद्द करायची नाही. कसं म्हणतो, एक काळ तू म्हणला होता असं म्हणला होता की मी या राज्याचा मुख्यमंत्री कोण वाव हे मी ठरवतो, मी कुत्ता निशाणी घेतो तरी निवडून येतो म्हणला होता ना. सभा रद्द करणं म्हणजे डाव्या हातचा खेळ आहे. पण आता पहिल्यासारखे काही शिल्लकचे लोक भोळे राहिले नाही. तू निवडून आला तरी तुला पडलेलं घोषित करून टाकला, त्याच्यापेक्षा काय मोठी ताकद पाहिजे मला सांगायला तू. हां, तो ताकदीचा अंदाजच घेतला नाही. त्यांची जिरवायची असते हे जिरू शकते, तू नाही जिरू शकत आहे. आमचा विरोध काही कोण्या जातीला नाही, कोण्या जातीला नाही. आमचा विरोध आमदाराला, त्यांच्या वागण्याला, त्यांच्या बोलण्याला. जुने व्हिडिओ काढून पहा काय काय बोलले, रोज समोर येते व्हिडिओ. परवा आता असं म्हणला, कोर्टानं नोंदणी दिली की इथं बसेलपैकी जर कोणी मतदान मला करीत नसेल तर चिठ्ठीवर नाव लिहून मला द्या. माझ्याजवळ सगळ्या गोळ्या आहेत, कोणाला इंजेक्शन द्यायचं, कोणाला सलाईन लावायची, कोणाचं ऑपरेशन करायचं. आता मला सांगा, मला फक्त गपचूप चिठ्ठी पाठवा. माझ्याकडे मी रामबाण औषध आहे. कोणत्याही रोगावर, कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे. आणि मग त्याचा काय करायचं, त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे. डॉक्टर साहब क्या सलाइन लगती है और उसका एंजियोग्राफी करना है, एलास्टी करना है या उसका बाईपास करना है, उसकी भी काम कर दिया जाए. लय वाईट आहे.
ही हालत आहे आपल्या शिरोळ तालुक्याची. महाराष्ट्रामध्ये कोणी लोकप्रतिनिधी, मी पण 35 वर्ष आमदार खासदार राहिलो, ताई पण आहे, अनेक लोक आहेत सिनियर लोक, पण जो मतदार राजा आपल्याला राजा बनवतो त्याच्याबद्दलचे असे उद्गार आहे की मतदान द्या, नाही तर याद राखा तुमचं मी काय